आणि आता आपण न्यूज टॉप 9 कडे वळूया। सुरुवातीला राजकीय टॉप 9 बातम्या। लक्ष्मण हाकेंकडून मध्यप्रश्न करून शिवीगाळ मराठा तरुणांचा आरोप। लक्ष्मण हाकेंचा व्हिडिओ व्हायरल, तरुणांकडून पोलीस ठाण्यात तक्रार। लक्ष्मण हाकेंचे रात्री उशिरा ससून रुग्णालयामध्ये रक्ताचे नमुने घेण्यात आलेले आहेत, तर मी स्वतःच्या जबाबदारीवर घरी जातो असं लेखी लक्ष्मण हाके यांच्याकडून पोलिसांनी घेतलंय। माझ्यावरील आरोपांचा पोलीस तपास करतील, दारू प्यायल्याचे आरोप लक्ष्मण हाकेंनी फेटाळले। मला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचा हाकेंचा आरोप आहे। लक्ष्मण हाके समर्थक आणि मराठा आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी, तर दोन्ही गट ससून रुग्णालयाच्या गेटवर आमने सामने। अडचण असती तर लाडकी बहीण योजना आणलीच नसती, 10 वर्ष अर्थमंत्री म्हणून काम करतोय। गडकरींच्या लाडकी बहीण योजनेच्या वक्तव्यानंतर अजितदादांची प्रतिक्रिया। चाकण एमआयडीसी मधून कंपन्या राज्याबाहेर गेल्या ही अफवा आहे। निवडणूक जवळ येत असल्यानं विरोधकांकडून आरोप सुरू असल्याचं अजितदादांचं वक्तव्य। 50 कंपन्या बाहेर गेल्याचा सुप्रिया सुळेंचा होता आरोप। अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार। दुपारी दादरमध्ये शहांची महत्त्वाची बैठक। भाजप पहिल्या टप्प्यामध्ये 155 विधानसभेतील पदाधिकाऱ्यांना बंद लिफाफ्यामधून पसंतीक्रम देऊन 3 उमेदवारांची नावं देणार। त्यानंतर हे लिफाफे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे पाठवले जाणार।